हे बघा गाईज, ही आमची मनी आहे. तर इले लाडाची आमच्या ही बारामतीला होती, पण काय कारणामुळे तिला इकडे आम्ही गावाकडे आणून सोडलेलं आहे. आणि तिला पिल्ल झाली. चला तुम्हाला दाखवते पिल्ल, या. हे बघा आमच्या झाडाला कैऱ्या आल्या आहेत. एवढे मोठे झालेत. आधी एवढूशे होते, आता बघा तेवढे मोठे झालेत. चला तुम्हाला आता आमची बाग दाखवतो. आता बाग राहिलेली नाहीये तशी पहिल्यासारखी, कारण की बांधकाम चालू केलंय ना आपण इथे एका रूमचं, त्याच्यामुळे खराब झाली आहे पूर्ण. बघा आंब्याचं झाड पूर्ण जळून गेलेलं आहे उन्हामुळं. हे नारळाचं झाड आहे. नारळ बघा किती आले झाडाला, तुम्हाला दिसत असतील. लिंबाचं झाड आहे बघा, लिंबू पण आले झाडाला. लिंबू आले तसे मोठे छोटे आले. जे खराब झाली आहे तशी बाग खूप. आता इथं पूर्ण असं बांधकामाचं साहित्य वगैरे पडलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. खूप खराब झाली. आता ते एकदा बांधकाम झालं की पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. इथं बघा अंजीरचं झाड आहे आपल्या इथं. हे बघा अंजीर आलेत. हे बघा हे आमच्या आजोबाई. बघा एकदम म्हातार वयात जरा माणसं बाहेर फिरतात तर हे ना खुर्चीत बसल्यात रूम मध्ये. हे नक्की नुसतं घरात बसतात. हे बघा आता उठून चालल्यात झोपायला. कशी सांगते ती आजोबांबद्दल माहिती. तर दुपारच्या टायमिंगला इकडे आम्ही जेवण करायला बसलो होतो. तर आज यात्रा असल्यामुळे घरी नॉनव्हेजच होतं. तर सर्वांनी आम्ही पोटभर जेवण वगैरे केलं आणि असंच वरच्या घरात आम्ही येऊन बसलो होतो इकडं निवांत. तर आम्ही जुने फोटोंचे अल्बम बघत बसलोय बघा. इकडं जुने फोटोज बघा, हे बर्थडेचे ह्यांच्या. आमचा पूर्ण फॅमिली फोटो आहे. ही माझी मम्मी आहे, हे माझे पप्पा आहेत, हे आजी आहे, हे आजोबा आहे, हा भाऊ आहे बघा माझा, ही मी आहे, हा माझा चुलता आहे, हे माझी चुलती आहे, हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. बघा ही पूर्ण फॅमिली आमची. आम्ही भोरला गेलतो ना तेव्हाचा फोटो आहे हा, काळूबाईला गेलतो तेव्हाचा. तर आता आम्ही थोड्याच वेळाने यात्रेला जाणार आहोत, तर तुम्हाला दाखवलंच कशा दिसतोय आम्ही दोघी बघा. हिडी व्हाईट घातले, मी ब्लॅक घातले आणि सेम सेम मेकअप. मी आता संध्याकाळच्या टायमिंगला रील काढण्यासाठी इकडं टेरेसवर आलो होतो बघा. आम्ही चौघं आलोय बघा इथं रील काढाय. हे बघा तुम्हाला दाखवते, हे टेरेस आहे बघा आमचं. पहिल्यांदा बघा इकडं काहीच नव्हतं, पूर्ण मोकळं होतं, हे सगळं मोकळं होतं. आता बघा सगळ्या बिल्डिंगा झाल्या सगळ्या, पूर्ण दौंड दिसतोय बघा आपल्या टेरेसवरनं. रील्स वगैरे काढून झाले आमचे आणि आम्ही इकडे कॅफेमध्ये आलो होतो. तर भैयाला आणि दीदीला असंच म्हणले आम्हाला बर्गर वगैरे खायचे. मग त्याच्यामुळं आम्ही इथंच जवळ असलेल्या कॅफेमध्ये त्यांना घेऊन आलो होतो. मग त्यांना बर्गर वगैरे घेतलं, म्हणजे मी पण खाल्लं बर्गर वगैरे आणि फ्राईज वगैरे घेतले. मग ते आमचं खाऊन वगैरे झालं आणि मग आम्ही निघालो यात्रेला. मग तिथून इथे आम्ही यात्रेत आलो होतो. तर दीदीला बसायचं होतं पाळण्यात आणि ती आकाशला पण जबरदस्ती घेऊन गेली. एकतर त्याला खूप भीती वाटते, तो कधी बसत नाही, पण तरी पण गेला होता. तो सारखा बघत होता घाबरून इकडे तिकडे. अभी मजा आएगा ना भिड़ो. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर ह्या दोघांचं पाळण्यामध्ये बसून झालं आणि तिथून पुढे मग आम्ही पुढे निघालो. तर इथे ते फुगे फोडायची जी गेम होती गन्नी, तर ती खेळायची होती इथे. मग इथे भैया खेळत होता. तर भैयाच्या नंतरनं मी पण ती गेम खेळत होते, पण ते काय फुगे फुटतच नव्हते. ती गोळी त्या फुग्याला धडकून रिटर्न येत होती. माझा पण डाव वगैरे खेळून झाला. त्याच्यानंतर आम्हाला खेळताना बघून आकाशला पण असं वाटायला लागलं की चला मी पण खेळतो. मग तो पण ट्राय करत होता, पण काय फुगे फुटले जात नव्हते. त्याच्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलो आणि जाता जाता आम्हाला इथे दिसले की ते स्मोक बिस्किट विकायला होते. तर ह्या दोघांना म्हणलं तुम्ही ट्राय करा कसं आहे. तर हे दोघं खाऊन बघत होते. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि यात्रेतून ह्यांनी ते लेझर घेतलं होतं. तर इथं मांजरांशी खेळत बसले होते ते. आणि असंच होतं आमचा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.